भाजप आमदार चित्रा वाघ आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यात विधान परिषदेत जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले। परब यांनी संजय राठोड यांच्या प्रकरणावरून चित्रा वाघ यांना डिवचले असता वाघ यांनीही प्रत्युत्तर देत संजय राठोड यांना क्लीन चिट कोणी आणि का दिली हे परब यांनी उद्धव ठाकरेंना जाऊन विचारावे। तसेच तुमच्यासारखे 56 अनिल परब पायाला बांधून फिरते असे म्हणत संताप व्यक्त केला। या वक्तव्यावरून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनीही चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला होता। आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनीही वाघ यांना लक्ष्य केले आहे। त्यांनी वाघ यांना थेट भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या त्यांच्या नवऱ्याशी जोडले। भंपकपणासाठी चित्रा वाघ यांना भाजपने आमदार केले आहे। लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकांना भाजप आमदार करत असेल तर अशाने सभागृहाचे पावित्र्य राहणार नाही, अशी घणाघाती टीका शेख यांनी केली। मेहबूब शेख यांनी वाघ यांच्यावर जोरदार हल्ला चढत पुढे म्हणाले, काही व्यक्ती अशा असतात ज्यांना कुठेही गेले तरी त्यांच्या तोंडाची गटारगंगा उघडली की घाणच बाहेर येते। माझ्यासारखे 1760 तंगड्याला बांधून फिरते असे आधी वाघ म्हणायच्या, आता अनिल परब यांच्यासारख्या 56 जणांना पायाला बांधून फिरते असे वाघ म्हणाले आहेत। वाघ यांच्या विधानावरून राजकीय वातावरण तापले असून यावर भाजपाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। या संदर्भातील घडामोडीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।